कामगार नेते तथा काँग्रेसचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेंद्र शेठ घरत यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाला। उल्वे येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य अशा अभिष्टचिंतन सोहळ्यामध्ये समाजातील वेगवेगळ्या घटकांनी महेंद्र घरत यांना शुभेच्छा दिल्या। आगामी काळामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्ष आणखी बळकट करू असा विश्वास यावेळी महेंद्र शेठ घरत यांनी व्यक्त केला। आणि त्याप्रता फोकस मॅडम दुसरे आपले प्रभारी श्री बर्गे साहेब आपले नेते महाराष्ट्र प्रदेशचे चित्रकांत पाटील मान्यवर जिल्हा कार्यकर्ते सर्व तालुक्याचे अध्यक्ष प्रतिनिधी सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत। शुभेच्छा दिल्या त्याबद्दल स्वागत। अशी तातडीची बैठक अशी होती की कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लागलेली आहे। आपण मागच्या वेळेला आपल्या दोन्ही प्रभारी आणि आपण सर्व जिल्ह्याने जोर मारला होता मावळ मतदारसंघ आपल्याला सोडा, कारण शिवसेनेकडे उमेदवार नाही। शिवसेनेने अनेक ठिकाणी उमेदवार शिर्डीपासून आपण जिल्ह्यात पाहिलं, सांगली असेल इतर ठिकाणी सर्व ठिकाणी उमेदवार बाहेर आयात केले। त्याच्याकडे उमेदवार नसताना दुसऱ्या पक्षाचे उमेदवार घेतले आणि ही लढाई भारत सरकारचे मोदी सरकार विरुद्ध जनता अशी लढाई होती आणि त्याच्यामध्ये पर्याय काँग्रेस एक पर्याय त्याच्यामध्ये समोर दिसत होता। मी रायगड आणि आमेडीला गेलो तर भयंकर जनसंख्या जनसमुदाय समुद्रासारखा रस्त्यावर आला होता आणि सर्वांना मोदींना पाण्याचे जनसमोर हात पाहिजे होता, पण तो आपल्यावर त्याच्यामध्ये अन्याय झाला। विदर्भामध्ये ताईंचा मतदारसंघ होता जो काँग्रेसचा मालिकेला तो सुद्धा सोडला। माणूस नसताना त्याला त्याच्यामध्ये आपलाच माझ्या आमदार आयात करून राहून दिली। बेवडीमध्ये काय घडलं आपल्याला माहिती आहे, 0% असताना राष्ट्रवादी आता आपलं म्हणायचं रायगड जिल्ह्यामध्ये सर्व या कोकणामध्ये तुल्यबळ ताकदवर काँग्रेसची रायगड मध्ये आहे, पण रायगडला हा कोकण मतदारसंघ सुटला पाहिजे अशी आपली सर्वांची एक मोठी मागणी आणि मोदी साहेब सुद्धा आपल्याबरोबर कार्यरत अतिशय सगळ्या गोष्टी घेणार। पण आपलं म्हणणं का ठराव आज आपण पाठवतोय आणि नाना भाऊने हा निर्णय घेतला पाहिजे। नाना भाऊ भावासाठी भांडलेला आहे, एवढी सोडताना पण भांडलेला आहे। आता कोकण रायगडवर अन्याय केला तर आम्ही सहन करणार नाही असा इशारा या बैठकीमध्ये देणार आहोत आणि प्रभावी त्याच्याने कामाला लागावं। आपल्या सर्वांचं आभार मानून ही थोडक्यात बैठक संपली असं सांगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।